ऐचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 6वा. चातुर्य लक्षण नाम. श्रीराम समर्थ समर्थांनी दशक 14वा अखंड ध्यान नाम, त्यामध्ये समास 6वा चातुर्य लक्षण. तर चातुर्य म्हणजे काय, चातुर्याचे लक्षणं सांगितलेले आहेत समर्थांनी, मराठीमध्ये सांगितलेले आहेत. आपल्याला चतुर राहणं महत्त्वाचं आहे, चातुर्य अंगी असलं महत्त्वाचं आहे. चातुर्य लक्षण म्हणजे काय, आपल्या अंतर्गत परिवर्तनाची अवस्था जेथे मूर्खपणा दूर होतो आणि तज्ज्ञपणा स्वाभाविकपणे विकसित होतो, ज्यामुळे व्यवहार, कार्य, निर्णय स्पष्ट होतात. हा प्रवास जो असतो, जो अवगुणाकडून उत्तम गुणाकडे होतो, त्याला चातुर्य लक्षण म्हटलेलं आहे. आपला झटपट मूर्खपणा विसरून त्यातील चातुर्य, बुद्धिमत्ता आत्मसात करणं, त्याला चातुर्य म्हटलेलं आहे. आपला व्यापार, त्याच्यामधून वागणूक आपण कसा करतो, आपल्या व्यापारामध्ये, वागणुकीमध्ये आपण चातुर्याचा कसा उपयोग करतो, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थाचं नावच आहे चातुर्य लक्षण. समर्थ सांगतात आपल्या जीवनामध्ये आपण चातुर्य असणे महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्याला बाकीची लोक, बाहेरची लोक वेडे ठरवतील. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासन चळे उपाये, काहीतरी धरावे सोये, आगंतक गुणाची. समर्थ सांगतात रूप लावण्य अभ्यासिता नये. आपलं जन्म रूप, लावण्य, सौंदर्य हे अभ्यासाने साध्य होत नाही, ते सहज गुणाने प्राप्त झाले. समर्थ सांगतात ते आपल्याला देवाने दिलेलं आहे, जन्म दिलेला आहे, यामध्ये आपण कोणतेही चेंजेस करू शकत नाही. रूप आहे, लावण्य आहे, त्यामध्ये आपण कोणताही चेंजेस करू शकत नाही, बदल करू शकत नाही, ते जन्मजात आहेत. पण जेथे काही उपाय चालत नाही, म्हणून आगंतुक गुण प्राप्त करून त्याशिवाय जरूर प्रयत्न करावे. समर्थ सांगतात आता जन्म झाला, एखाद्या मुलाचा जन्म झाला, तो जन्मतच काळा असेल तर तो काळाच राहील, गोरा होऊच शकत नाही. एखाद्या जन्मजात जर अंधार असेल, पांगळा असेल, बहिरा असेल, तर त्याला ऐकता येत नाही, ऐकता येणार नाही, त्याला दिसणार नाही, तो कारण तो जो जन्मजातच आहे. पण समर्थ सांगतात त्याच्यावर काहीतरी उपाय करण्यासाठी आगंतुक गुणाची गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. हे सहज गुण आहेत, पण आपल्याला त्यासाठी काहीतरी दुसरी उपाय करता आलं पाहिजे. काळे माणूस गोरे होईना, वनाळस येतन चालेना, मुख्यास वाचा फुटेना, हा सहज गुण. समर्थांनी पुढे उदाहरण असे स्पष्ट केलेले आहेत. काळे माणूस गोरी होईना, म्हणजे काळा माणूस गोरा होऊ शकत नाही, हा जन्मगुण आहे. आणि वनाळस येतन चालेना, म्हणजे जन्मल्यापासून जन्माच्या खुणा असतात, वरण असतात उठलेले, ते काढता येत नाही. मुक्याचा वाचा फुटेना, म्हणजे मुक्याला बोलता येत नाही, कारण हा सहज गुण आहे, आपल्याला प्राप्त झालेला आहे, यामध्ये काही बदल करता येणार नाही. परत पुढे सांगितले समर्थांनी, आंधळे डोळस होईना, बधीर ते ऐकेना, पांगुळ पाये घेईना, हा सहज गुण. म्हणजे आंधळा माणूस डोळस होऊ शकत नाही, बधीर माणूस आहे जो बहिरा आहे त्याला ऐकू येणार नाही, पांगळा माणूस आहे तो चालू शकत नाही, हा त्याचा सहज गुण आहे. कुरूपतेची लक्षणे
किती म्हणून सांगणे, रूप लावण्य या कारणे पालटे ना. असं मला सांगतात. अशा याप्रमाणे कुरूपतेची अनेक लक्षणं सांगता येतील जे सहज गुणाने प्राप्त झालेले आहेत. जे मूळ आणि रूप हे लावण्य आहे आणि त्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही, अशी भरपूर उदाहरणं आहेत समर्थ सांगतात. पण आपल्याला जे आपल्या हातात आहे त्या अभ्यासाने प्रगट होणार आहे ते आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला जन्म तरी आपला सहज गुणाने झाला असेल, पण त्या जन्मामध्ये आपण जो जगतोय त्या कालावधीमध्ये आपले गुण कसे असले पाहिजेत, आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, हे समर्थ सांगतात हे आपल्या हातात आहे. हे आपण बदलू शकतो. आता पुढे समर्थ सांगितल्या, अवगुण सोडून या जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती, शहाणे विद्या. आता अवगुण सोडिता जाती, जे अवगुण आहेत हे सहज नाही आहेत. हे आपण जन्माला आल्यावर आपण शिकतोय कोणतं गुण आहे, कोणतं अवगुण आहे, कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, आपण समजतो. अभ्यास केल्यावरती आपल्याला समजतं काय वाईट आहे, काय चांगलं आहे. पण समोर सांगतात अवगुण पण सोडता येतात आणि उत्तम गुणाने अभ्यास प्राप्त केल्याने सुद्धा येतात. उत्तम गुण हे अभ्यासाने प्राप्त होतात. म्हणजे शहाणे लोक असतात ते कुविद्येचा त्याग करून सद्विद्या शिकतात. त्यांना समर्थांनी शहाणे म्हटलेलं आहे. शहाणे विद्या, जे कुविद्या सांडून शिकती ते शहाणे विद्या. मूर्खपणे सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उपजते सकळ काही. म्हणजेच समोर सांगतात जेव्हा माणूस मूर्खपणा टाकतो, मूर्खपणा वागत नाही, तेव्हा त्याच्यात शहाणपण येते. व्यवहार करताना त्याला अनुभव येतो. त्याला काय चांगलं काय वाईट हे सर्व गोष्टी समजतात. म्हणून समर्थ सांगतात मूर्खपणाचा त्याग करणे आवश्यक आहे. त्याग केला तर तो शहाणपणा येईल, त्याला शहाणपणा येईल. आणि या उद्योगधंद्यामध्ये त्याला त्याच्या बारकावे सर्व कळू येतील. मान्यता आवडे जीवी, तरी का उपेक्षा करावी, चातुर्य विनौंच पदवी कदापि नाही. मान्यता आवडे जीवी, माणसाला मोठेपणा भरपूर आवडतो, मनापासून आवडतो. मग त्याची उपेक्षा का करावी. समोर सांगते तरी का उपेक्षा करावी, उपेक्षा का करावी, जर चातुर्य वन उंच पदवी प्राप्त होणार नाही. समोर सांगतात जर एखादा मनुष्य मुलगा जर जन्मजात जर जो छोटा हाईटने छोटा जन्म झाला असेल, लहान असेल, तर तो सहज गुण आहे. पण या जीवनामध्ये जगताना त्याची चातुर्याची उंच पदवी, त्याचं गुण, त्याचा आत्मसन्मान, त्याचा अभ्यास हे त्याच्या हातात आहे. आणि ही चातुर्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. ऐसे प्रचित येते म्हणा, तरी का स्वहित कराणा, सन्मार्गे चालता जना, सज्जना माने. म्हणजे मनाला अशी प्रचिती येत असते. समोर सांगतात तरी का स्वहित कराणा, तरी आपण हित साधून घेत नाही. मनाला आपल्या इथे प्रचिती येते ह्या बरोबर आहे, हे बरोबर आहे, तरी आपण हित साधून घेता येत नाही. आणि सन्मार्गाने जर आपण चाललो लोकांत आणि सम्मानात आपल्याला मान्यता मिळते. म्हणून आपल्याला सन्मार्गाने चाललं पाहिजे. तेव्हा आपल्या सज्जनात मान्यता मिळेल, कुटुंबात मान्यता मिळेल, चार लोकात
प्रतिष्ठा निर्माण होईल, सन्मान मिळेल. समोर सांगतात, ऐसी हे प्रचित येते म्हणा, तरी का स्वहित कराणा, सन्मार्ग चालता जणा, सज्जना माने. देह नेटके शृंगारिले, परी चातुर्य विन नासले, गुणे विन साजरे केले, बाष्कळ जैसे. समोर सांगतात, देह नेटके शृंगारिले म्हणजे माणसाने आपले अंतरंग उत्तम गुणांनी युक्त करावे आणि नाना प्रकारचे ज्ञान प्राप्त करावे आणि संपत्ती मिळून सावकाश तिचा उपभोग घ्यावा. देहाला बाहेरून नेटनेटकी जर आपण देहनेटके शृंगारिले म्हणजे देहाला, या शरीराला आपण बाहेरून कितीही मोठमोठ्या प्रकारचे ब्रँडेड प्रकारची कपडे घातले असतील, दागिने शृंगारले असतील आणि जर अंतरी चातुर्य नसेल तर ते व्यर्थ आहे. म्हणून समोर सांगतात, गुण साजरी केले बाष्कळ जैसे, म्हणजे बाष्कळ माणसांच्या अंगी गुण नसताना त्याला समजावे तसं ते आहे, ते सर्व व्यर्थ आहे. फक्त तुमच्या अंगी चातुर्य असलं पाहिजे, नाहीतर त्या बाहेरील देहाला, बाहेरील सजावटीला काहीही तथ्य नाही, ते सर्व व्यर्थ आहे. अंतरकळा शृंगारावी, नाना परी उमजा व्हावी, संपदा मिळवून भोगावी, सावकाश. म्हणून समोर सांगतात, बाहेर हा देखावा आहे, आपल्याला सुधारायचा असेल तर तो अंतर्देह, अंतरकळा ते आपल्याला सजवायचं आहे. आपल्या अंतरातील गुण, आपले विचार हे आपल्याला नियंत्रणात करता आलं पाहिजे. नाना प्रकारचे ज्ञान उत्पन्न करता आलं पाहिजे, प्राप्त करता आलं पाहिजे आणि ती सर्व संपत्ती मिळून आपल्याला तिचा उपभोग घेता आला पाहिजे. तिचा आपण विचारात अर्थ तिचा उपभोग घेता आला पाहिजे. प्रयत्न करिता शिकेना, शरीर तेही कष्ट विना, उत्तम गुण घेईना, सदा कोपी. म्हणजे प्रयत्न करीना शिकेना म्हणजे जो काहीही प्रयत्न करत नाही, काही शिकत नाही, शरीरास काही कष्ट पडू देत नाही आणि उत्तम गुण घेत नाही, तो सदाकोपी, तो चिडचिड असतो. समर्थ सांगतात, तो सतत चिडचिडत असतो. जर काही प्रयत्न नाही केले, जर काही कष्ट नाही केले, उत्तम गुण घेतले नाही, तर तो सदर चिडचिडपणा येतो, त्याच्या अंगी चिडचिडपणा येतं. ते सर्व व्यर्थ जातं. आपण दुसऱ्यांचं करावे, ते उसने सवेस घ्यावे, जना कष्टविता कष्टावे, लागले भाऊ. म्हणजे आपण दुसऱ्यापाशी जसं बोलतो, वागतो, तशीच प्रक्रिया आपल्याला प्राप्त होते. आपण जसं बोलतो तसं आपल्याला त्यांचा रिप्लाय येतो, प्रतिक्रिया येते. जर आपण लोकांना त्रास दिला तर आपल्याला त्रासच भोगावं लागेल. समर्थ सांगतात, न्याय वर्तेल तो शहाणा, अन्याय विन दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा, चतुर जाणे. म्हणजे जो न्यायाने वागतो, सन्मानाने वागतो, तोच खरा शहाणा आहे. आणि जो अन्यायाने वागतो, जो दैन्यवाना असतो, तो चतुर असतो, तो चातुर्याच्या नाना खुणा जाणतो, तो लबाड बोलता येतो त्याला. जो बहुतांचं मानिले, ते बहुत मान्य केले, येरेथे वर्थची गेले, जगनिंद्य. म्हणजे जे बहुतांचं मानले ते बहुती मान्य केले. म्हणजे जी गोष्ट अनेकांना मान्य असते ती सर्वसामान्य असते, सर्वमान्य ठरते. या उलट ज्या अनेकांना मान्य नाही ते व्यर्थ होते, निंद ठरते.
लोक आपणापासी वोळावे, किंवा अवघेचे कोसळावे, आपणास समाधान फावे, ऐसे करावे. म्हणजे लोक आपणासी वळावे म्हणजे लोक आपल्याकडे कशी वळतील, कशी प्रसन्न होतील, किंवा आपल्या विरुद्ध जावेत, ज्या योगे आपल्याला समाधान वाटेल तेच करावे. समर्थ सांगतात, समाधाने समाधान वाढे, मित्रीने मित्री जोडे, मोडिता क्षण मात्र मोडे, बरेपण. समर्थ सांगतात, समाधाने समाधान वाढे. समाधानाने समाधान वाढतं, मैत्रीने मैत्री वाढते. मैत्री करताना भरपूर दिवस जातील, टिकवताना तुम्हाला चांगली टिकवता यावी असं भरपूर प्रयत्न करावे लागतील. पण जर मैत्री तोडण्यासाठी एक कारण तरी असलं तरी ते सफिशियंट आहे. लगेच क्षणमात्रात ती मोडते, टिकत नाही. आणि पण चांगुलपणा नष्ट व्हायला एकही क्षण पुरेसा होतो. समर्थ सांगतात, अहो काहो अरे कारे, जणी ऐक जिते केते, कळत असताच कारे ते निकामीपण. आपण बोलतो अहो काहो अरे कारे, हे संबोधलं तर आपल्याला संबोधले जाते. आपण जर असं जसं संबोधतो समोरच्याला तसं ते आपल्याला संबोधतात. अरे म्हटले तर ते कार्य म्हणतील, अहो म्हटलं तर ते काहो म्हणतील. आपल्याला असं प्रत्युत्तर मिळतं. आपण असं बघतो, बाहेर सुद्धा बघतो, असं लोकांत ऐकू येतं. पण आपण अयोग्य वर्तन का करावे. समर्थ सांगतात, आपल्याला जर सन्मान पाहिजे असेल, 4 लोक विचारायला पाहिजे असतील, आत्मसन्मान पाहिजे असेल, तर आपण सुद्धा त्यांची, समर्थ सांगतात, त्यांना आदराने हाक मारली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, तेव्हा आपल्याला आदर भेटेल. चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोहीमध्ये कोण थोर, बरे पहा. चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर. म्हणजे चातुर्यपणा असेल तर तो आपला अंतरंग सजवतो. आणि जर वस्त्रे शृंगारे शरीर म्हणजे दुसरा कोणी असेल तो उत्तम वस्त्र घेऊन तो शरीर सुधरवतो, शरीराची धारणा शृंगारतो. तर समर्थ सांगतात, या दोघांमध्ये थोर कोणास म्हणावे हे विचार करून आपल्याला समजायचं आहे. जो अंतरीला बदलेल, अंतरीच्या गोष्टी चांगल्या ठेवील त्याला करायचं आहे, की बाहेरील गोष्टी चांगल्या ठेवील त्याला आपल्याला थोर म्हणायचं आहे. हे आपल्या हातात आहे. बाह्याकार शृंगारिले, तेने लोकांच्या हातास काय आले, चातुर्य बहुतांशी रक्षिले, नाना प्रकारे. समर्थ सांगतात, बाह्याकार आपण जर काही वस्त्र नेसली, दिखावे पण केला, बाहेरून शरीरात शृंगारलं, त्यामुळे लोकांचा काय फायदा झाला, काहीच नाही. पण चातुर्याने अनेकांचे नाना प्रकारे रक्षण करता येईल. समर्थ सांगतात, जर आपल्या अंतरंगी गुण असतील तर आपल्याला त्यांचं रक्षण करता येईल. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, समस्ती बरे म्हणावे, ऐसे वासना. म्हणून सांगतात, चांगलं खावं, चांगलं राहावं, उत्तम वस्त्र नेसावे, उत्तम बरे दिसावे, की सर्व लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावे, अशी वासना सर्वांना असते, इच्छा सर्वांना असते. तसंच वागावं, चांगलं खावं, चांगले वस्त्र नेसावे, तर आपल्या कुठे फॅमिलीमध्ये 4 चौघांमध्ये आपल्याला इज्जत मिळेल. तणे मणे झिजावे, तरी भले म्हणून घ्यावे, उगेची कल्पिता नावे, लागेल पुढे. म्हणजे तने मने जिजावे, शरीराने मनाने जो लोकांसाठी झिजतो, कष्ट करतो, त्याला लोक
भलं म्हणतात, त्याला लोक चांगलं म्हणतात. आणि उगीच जी कल्पना करत, स्वप्न बघत, काहीही न करता कल्पना करीत असतो, त्याला पुढे शिनावे लागते. त्याला काही किंमत नाही आहे, समर्थ सांगतात. लोकी कार्यभाग आडे, तो कार्यभागे जेथे घडे, लोक सहजची ओढे कामासाठी. म्हणजे लोकी कार्यभाग आडे म्हणजे लोकांचे एखादे काम अडलेलं असेल आणि जे ज्याच्यामुळे पूर्ण होते त्याच्याकडे आपापल्या कामासाठी लोक सहजच आकर्षित होतात. जर कोणी एखादा चांगला काम करत असेल, त्याच्या कामामुळे आपलं पण काम होत असेल, तर आपण जसे चांगलं बोलतो, समज सांगतात, ते लगेच आकर्षित होतात. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, त्याने आपण सुखी व्हावे. दुसऱ्यांचे कष्टवित कष्टावे, लागेल स्वये. समोर सांगतात, म्हणून दुसऱ्यांचे सुखी करावे. दुसरा सुखी असेल तर आपोआपच आपण सुद्धा सुखी होऊ. दुसऱ्याला सुखी करता आलं पाहिजे. आणि जर आपण दुसऱ्यांना कष्ट केले, दुःख दिलं, तर ते आपल्याला कष्ट सोसावेच लागतात. याच जन्मी सर्व आपलं दुःख सोसावं लागतं. म्हणून समोर सांगतात, दुसऱ्यांच्या अंतरी लागे ढका, ऐसी वर्तणूक करू नका. जेवढा आपल्यापासून दुसऱ्यांना सुख देता येईल, सुखी करता येईल, तेवढं आपण सुखी करता आलं पाहिजे. जर आपल्याला मदत करता येत नसेल तर आपण करू नये. हे तो प्रगटची आहे, पाहिल्या विन कामा नये, समजणे हा उपाय प्राणी मात्रांसी. हे तो प्रगटचे समोर सांगतात, हे आपलं दिसतंय, नीट जाणून घेतल्याशिवाय कुठलेही काम नीट करता येत नाही. ही गोष्ट प्रगट आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून कुठलीही गोष्ट समजून घेणे हाच सर्वांसाठी उपाय आहे. प्राणीमात्रांचे उपाय सांगितलेला आहे. समजले आणि वर्तले, त्याची भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले, ते करंट पुरुष. समज सांगतात, समजले आणि वर्तले. जो कोणी कुठल्याही विषयाची नीट माहिती समजून घेऊन तो त्याप्रमाणे जर वागत असेल तर तो पुरुष भाग्यवान होईल. आणि जर जो असं कोणी करत नसेल तर ते करंट आहेत, भाग्यहीन आहेत. समज सांगतात, भाग्यहीन जाणावे. जे समजलेले असेल त्या समजलेल्याप्रमाणे तो वागत असेल तर तो भाग्यवान, नाहीतर भाग्यहीन. जितुक्या बाप तितुके वैभव, वैभवासारिका हावभाव, समजले पाहिजे उपाव प्रगटची आहे. समोर सांगतात, जेवढा व्याप आपण वाढवू त्याप्रमाणे वैभव प्राप्त होईल. जेवढे आपण कष्ट करू तेवढा आपला वैभव प्राप्त होईल. जसं वैभव प्राप्त होईल तसं त्याचं बोलणं, वागणं हे चेंज होत राहतं. म्हणून नीट समजून वागणे हा याच्यावरचा उपाय आहे. कितीही श्रीमंत असली, कितीही आपलं स्टेटस असलं तरी आपल्याला नम्रपणे वागता आलं पाहिजे, नम्रपणे बोलता आलं पाहिजे. आणि जर अहंकार आला वागण्यामध्ये तर ते शून्य आहे, व्यर्थ आहे. आळसे कार्यभाग नाचतो, साक्षेप होतो, दिसते गोष्टी कळे ना तो, शहाणा कैचा. म्हणजे कुठल्याही गोष्टीत समोर सांगतात, आळस आला तर ते कार्य होत नाही. आणि सतत प्रयत्न करत राहिलं की ती कार्यसिद्धीच जाते. आणि कार्यसिद्धीच नेण्यात ते समर्थ आहेत. ही गोष्ट प्रत्यक्ष आपल्याला दिसतं, पण त्याला कळत नाही, त्याला शहाणे कसे म्हणावे. समर्थ सांगतात,
त्याला गोष्टी दिसतात, प्रयत्न केला तर सर्व भेटेल, त्याला कळतंय, पण तो वळत नाही. मग समोर सांगतो तो शहाणा कायसा, त्याला शहाणं म्हणावं का? तर नाही. मित्रीकरिता होते कृत्य, वैर्यकरिता होतो मृत्यू. बोलिले सत्य की असत्य, ओळखावे. म्हणजे कोणाशी मैत्री केली तर आपलं काम होतं, आणि जर कोणाशी यावेळी आपण वैर केलं, भांडलो, तर आपला मृत्यू आपण स्वतः ओढवतो. समोर सांगतात हे जे मी सांगतोय ते खरं आहे की खोटं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. जर तुम्ही कोणासोबत मैत्री करून टीमवर्कनी, बॉन्डिंगनी जर काम करत असाल तर ते कार्य सिद्ध होतं, साध्य होतं. आणि जर कोणी भांडण करून तुम्ही करत असाल, काम करत असाल, तर ते सिद्ध होणार नाही. आपण असं शहाणे करू नेने, आपले हित आपण नेने. ज्यांनी मैत्री राखो नेने, वैर्य करी. म्हणजे जो स्वतःला शहाणा करू शकत नाही, ज्याला आपले स्वतःचं हित करण्यात कळत नाही, तो लोकांशी मैत्री कशी करावी हे त्याला कळत नाही, आणि तो लोकांशी कसं वैर करतो हे आपल्याला समजतं. ऐसे प्रकारीचे जण, त्यास म्हणावे अज्ञान. तयापासी समाधान, कोण पावे. समजा अशा प्रकारचे जण आहेत, असा जो कोणी असतो त्याला अज्ञानी म्हणावे. त्याच्यापाशी समाधान कोणाला लाभेल? आपण एकाएकी एकला, सृष्टीत भांडित चालिला. बहुतामध्ये एकल्याला, यश कैसे. सांगतात असा जो एकदा एकटा पडून सर्वांची जर भांडत राहतो, त्याला चार चौघामध्ये यश कसं मिळणार? म्हणजे जो एकटा असूनही नेहमी वादविवाद करतो, इतरांची वाद घालतो, त्याला कधी यश मिळणार नाही. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतर भरावे. उत्तम गुण विवरावे, प्राणीमात्रांची. समजतात अनेकांना मदत करून नाम कमवावे, लोकांच्या अंतःकरणात स्थान मिळवावे, उत्तम गुणांच्या योगे प्राणीमात्रांस विवेक करावे. म्हणजे अनेक लोकांच्या मुखात चांगली प्रशंसा राहावी, तर त्यासाठी लोकांच्या अंतःकरणात आपला मान भरावा आणि उत्तम गुण लोकात मिसळावे. चांगलं काम केलं तर आपली प्रशंसा होईल, तेव्हा आपल्याला शहाणा म्हणतील, उत्तम गुणी म्हणतील, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. शहाणे करावे जण, पतित करावे पावन. सृष्टीमध्ये भगवत भजन, वाढवावे. समज सांगतात लोकांना शहाणे करायचे, पतितांना पावन करायचंय, आणि जगात भगवत वचन वाढवायचंय, असं समर्थ सांगतात. म्हणून शहाणे करावे जण, पतित करावे पावन. सृष्टीमध्ये भगवत वचन वाढवावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.